महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. विद्येच्या मंदिरात विकृती, विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. संतप्त गावकऱ्यांचा चपलांनी चोख. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील शिक्षक अनिल कुमार जोगन राऊत यांना चौथीतील विद्यार्थिनीसोबत अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप समोर आल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघड होताच संतप्त ग्रामस्थांनी शाळा परिसरात आरोपी शिक्षकाला घेराव घालत चपलांनी मारहाण करत आपला रोष व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान माहिती मिळताच पवनी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपीला ताब्यात घेतलं. त्या प्रकरणात आरोपीवर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या धक्कादायक घटनेनंतर पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून अशा विकृत प्रवृत्तीच्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सध्या वडेगाव या गावात आहोत. वडेगाव येथील एका शिक्षकाने जो घृणास्पद कृत्य केलेलं आहे त्या बाबतीत वडेगाव येथील ग्रामस्थ खूप आक्रमक आहे. त्यांच्या मनात खूप तीव्र अशा भावना आहेत. आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत, त्यांची मागणी काय आहे. सांगा दादा आपलं नाव. माझं नाव विशाल रमेश मोरगन. मी वडेगाव येथील रहिवासी आहे. हा जो गावामध्ये अनुचित प्रकार घडलेला आहे हा याच्यानंतर कुठल्याही गावात व्हायला नको याविषयी मी 2 शब्द बोलू इच्छितो. याच्यात प्रकार असा की हा शिक्षक मागील 3 वर्षापासून लहान मुलांसोबत अनैतिक प्रकार करत आहे आणि त्यांचे अवहेलना करत आहे. एकंदर याच्यामध्ये हा प्रकार 3 वर्षापासून उघडकीस आला नाही, कारण की यांना मुलींना तो शिक्षक त्याच प्रकारे धाकामध्ये ठेवून म्हणजे धाकात असल्यामुळे हे दाबून ठेवण्यात आली गोष्ट आणि याची उघडकीस पालकापर्यंत होऊ नये म्हणून त्यांना वारंवार टार्चर करत होता. अचानक काल सायंकाळला हा एक शाळाबाह्य मुलींनी हा प्रकार उघडकीस आणून दिलेला आहे. ती मुलगी आता 5व्या-6व्या वर्गात इथून शाळा म्हणजे 4थीपर्यंत शाळा असल्यामुळे ती सामुदायिक शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत गेली आणि त्या मुलीने हा प्रकार उघडकीस आणून दिला. त्याच्यानंतर या गोष्टीची गावात चर्चा चालू झाली आणि थोड्या जास्त विचारणा केली असता हा प्रकार समोर आला आहे. तर या शिक्षकांनी एकंदर असं घृणास्पद कार्य केलं आहे की त्याला त्या विषयावर बोलता येणार नाही एवढं घृणास्पद कार्य केलं आहे. आपली मागणी काय आहे शासनाकडे त्या शिक्षकाच्या बाबतीत? त्या शिक्षकाला तर नियमाने तर शिक्षा तर होऊ शकत नाही, पण काय शब्द नाही त्या कृत्याला. एवढं त्यांच्यावर आरोप व्हायला पाहिजे. त्याला सत्तेत करून तर दुसरी करून या शिक्षण प्रणालीवर एक काळीमा फसण्यासारखा तो प्रकार त्याने केलेला आहे. आपण बघितलं आहे वडेगाव येथील ग्रामस्थाच्या भावना फार तीव्र आहेत. त्यांना शब्दात पण बोलता येत नाही. आज अशा त्यांच्या भावना आहेत. वडेगाव येथील नागरिक बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. एवढा हा घृणास्पद प्रकार शिक्षकाकडून झालेला आहे आणि वडेगाव येथील समस्त नागरिकांची एकच मागणी आहे की संबंधित शिक्षकाला कठोरातील कठोर अशी दंडात्मक शिक्षा व्हावी अशी समस्त वडेगाववासियांची मागणी आहे. जिल्हा प्रतिनिधी नितीन वरगंटीवार, न्यूज 15 मराठी, भंडारा.